अरे 8 दिवसापासून आमच्या गाड्या घरी सुटलेला आहे, अहो रस्ता बंद पडलेला आहे आणि आमच्या माल शेतामध्ये पडत राहतो. 2-2 महिने माल निघत नाही, मका सडून जातो तरी मकाला कोणी घेत नाही. मग अशी दुरुस्त निर्माण झालेली आहे आणि 8 वर्षापासून शेतकरी आम्हाला वापरू देते. तिथं माणूस सुद्धा घुसत नाही रस्त्याला, गाडी जात नाही, गाड्या फसून जात आहे, सगळं नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं. तोपर्यंत मग काय करताय? चंद्रशेखर बावनकुळे साहेब, तुम्ही मोठ्या आवाक्यात घोषणा केली की शेतकऱ्यांचे शेत रस्ते होतील, पानंद रस्ते होतील, पण आज आमच्या रस्त्यांची अवस्था बघा. आज आमचे ट्रॅक्टर या ठिकाणी उभं राहिलेले आहे, पेरणी करायची आहे शेतात, पण शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी शेतात ट्रॅक्टर जाण्यासाठी रस्ता नाही. या शेतकऱ्याच्या शेतातून आम्ही 8 वर्षापासून वापरतोय, पण आता त्या शेतकऱ्याने रस्ता बंद केला. आता कधीपर्यंत हा शेतकरी आपल्या रस्त्याने वापरू देईल? आमचा आक्षेप शेतकऱ्यावर नाही तर या सरकारवर आहे. तुम्ही मोठ्या आवाक्यात घोषणा करता की शेतकऱ्यांचे पानंद रस्ते बनवू. साहेब, आमच्या ग्रामसेवकाला विचारलं, तो मी ठराव दिलेला आहे, ग्रामपंचायतने ठराव देऊन आपले काम पूर्ण केले आहे, पण अजूनपर्यंत आमचा रस्ता होत नाही. आता शेतकऱ्यांनी रस्ता नसल्यामुळे कशा प्रकारे आपल्या शेतात पेरणी करावी? पेरणीचे दिवस आता आले आहे. त्या शेतकऱ्यांचे पण पूर्ण बैलगाडी वगैरे जाण्यासाठी रस्ता नाही. आता एकीकडे फडणवीस साहेब बोलतात की 2 गावांना जोडणारा रस्ता कॉन्क्रिटीकरण करू, तर बावनकुळे साहेब पानंद रस्त्यांची घोषणा करतात, पण जर रियालिटी चेक केली तर हे काम फक्त घोषणांपुरत्या मर्यादित आहेत. जर तुम्ही इथे येऊन बघितले तर प्रत्यक्षात काम कुठेच तुम्हाला सापडणार नाही. ही वास्तविकता आहे.